का बोलतो रे? अरे का बोलतो? काय नाही का बोलतो रे? काय साहेब व्यायाम करतोय. व्यायाम? हो. त्या टायमाला हो. ती पोरगी बघितली का? हं? दिसली का कुठं गावात? डोळ्याला काय झालं तुझ्या? ती काय झालंय आमच्या गावातला उजान पप्पा आहे हा. ना त्याची भांडणं लागली होती. डोळ्या गुच्छ लागली माझ्या. गुच्ची दिसते का एका डोळ्याने दिसते का पोरगी बघती? नीट बघ. नाही साहेब. गावात कुठं दिसली का? नाही साहेब. हा नाही नाही नाही. बर दिसली तर सांगा मला. हो हो काय इथंच आम्ही फिरतोय गावात. हो साहेब. चला बोली. नंबर आहे ना? हो साहेबांना फोन कर. हो साहेब. या टायमाला पळू नको. सकाळी व्यायाम कर. मला लय तारा झाला बरं का काल झोप नाही लागली मला. अहो तो शशा गेला ना राव. मी म्हणत होतो नका जाऊ लेकरू राव. लय जीव लावला होता आणि मग सण झाला ना मग मी काय केलं दिवसभर लय दारू पिलो पाठा पिलो आणि जेवलंच नाही. मग रात्री गेलो घरी आणि बायकोने वांग बांधलं तर रस्त्याचं 2-3 भाकरी आणल्या कुस करून मग काय करतो ती बावळण तू नको तसलं करू. पूजेला चालले होय? नाही 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 मला नाही येणं होणार. माझी काही तब्येत बरी नाही. जावा तुम्ही या जीवन. अरे वा शशी आला होय? तुमच्यासाठी आणि हे मला आणला. शशी ती लिकरू कोणाचे? अण्णा जाऊ दे त्यांना सांगित सोडायचंय. ही कोंबड्याचं बघा पहिलं. अरे कोंबड्याचं आहे पण ती कुणाचे लिकरू आणलंय तो? हा तुम्हाला नंतर सांगतो. त्यांना सांगित सोडायचं गडबड आहे माझ्या मागं. बघा काय कुठानं वाढवची. नाही तुम्हाला सांगेल की नंतर मी. बर लवकर ये माघारी सांग मला काय आहे नेमकं ती. हा सुखपाता तुम्हाला एकटा सरेल का? हा बनवू आपण. तू ये. मला आहे ना तुझी आई हा. आणि ह्या तुझ्या दोन्ही मावश्या हा. तिन्ही पुरी सारख्याच बरं का? हा. लय जीव आपल्या येऊ का? गडबड आहे. लय भारी कोंबडा सांगित सोडायचं त्यांना. हा पाप्या लक्ष दे बरं का इथं रस्त्याचं काम व्यवस्थित करून घे. नाही तर हिंड बोंबलत एका गावाला पाणी नाही रस्त्याच्या कामाला तू जाग्यावर नाही. काय सरपंच कुठलेली पाईपलाईन जरा बघत जाणार का? त्या रस्त्यावर किती पाणी निघलंय. कुठल्या माणसा गुऱ्या तू त्या पाण्याने प्यायच्या. तू सांगायचं बऱ्यापैकी पाणी प्यायला नाही गुरं धुवायला पाणी आहे म्हणायचं. सांगितलं तर मला की करते ते पाणपट्टी भरतून हे करतून काय. नमस्ते. काय म्हणते साहेब? काय नाही काम होतं जरा. एक मिसिंग दाखवलंय. एक मुलगी घरात जरा वादविवाद झाला म्हणून घर सोडून आली. ते घरच्यांनी मिसिंग दाखल केली पण तिचं लास्ट लोकेशन तुमच्या गावात दाखवतंय. इथं कुठं ती मुलगी आहे बघा. आहे का गावात कुठं? दिसली का? तिचं लास्ट लोकेशन आपल्याला इथं दाखवत होतं. पाहिली का तुम्ही चेअरमन? नाही साहेब पाहिलं एका मिनिटात म्हणलं असं साहेब तुम्हाला. लगेच सांगितलं. आताच कळतंय आम्हाला पण. होय पाप्या? हो आताच. ठीक आहे भेटली तर आम्हाला कळवा. साहेब काम करत असताना आमची प्रत्येक गोष्टीवर नजर असते. कारण रस्त्याचं काम कुठं चाललंय काय चाललंय कोण कुठं आहे सगळं आम्हाला माहिती असतं. त्यामुळे आमच्या काही दृष्टीत जर पडली ती मुलगी तर आम्ही लगेच तुम्हाला कळवणार. चालतंय बघा काय तसं निदर्शनास आलं. अडचण आली ना साहेब लगेच तुम्हाला फोन. आहे, बाकीचं चालेल. आम्हाला कोण होय सरपंच? साहेब सरपंच नात्याने तुम्हाला मदत करणं हे आमचं प्रथम कर्तव्य राहील. हा ठीक आहे चालतंय ओके. तुम्हाला काय होतं साहेब? ठीक आहे ओके. गावात ह्या अशा गोष्टी करते आपल्याला काहीच माहिती नाही. कसं काय आजकालच्या मुलींना अवघड झालं. काय अवघडच आहे. तुम्ही राव लक्ष ठेवा ना. पाप्या काय करू नये तू? हा? विचारच करत नाही त्या मुली. या साहेब. सरपंच हा साहेबांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे. हा विषय का करावं लागेल मदत. मग चला हा थोडं लक्ष देऊ. रामभाऊच्या घरी आणि सांगायचं नाही का साहेबांना? कशाला सांगायचं नाही का? सकाळी शशा घेऊन आलाय ते पुरीला. मी बी तिथं होतो शशाने आणि तेव्हा साहेबांनी मला धाडलं. ती गेला शशा होईल. हा ती पुरी घेऊन आलाय होईल. तुझं काय तोंड शिवलं साहेबांनी सांगायला. आम्ही कर्मचारी पडलो मला खायची पंचायत द्यायला काय करणार? त्यांना काही कातडी बचाव सारखंच आहे की. नाही दुसऱ्या गावाला लावा तू तुला ही सांगायला नाही.